मैत्रिणींनो, सीटेट विथ फराह या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आशा करते की तुम्ही सगळे अभ्यासाला लागले असेल आणि हो, आपली जी जिद्द आहे की एका प्रयत्नात आपल्याला टीईटी परीक्षा पास करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करतच असाल। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषा विभागाचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा आणि या टॉपिकवरती हमखास 1 ते 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो, म्हणून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। म्हणून व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक मात्र नक्कीच करायचा आहे, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला सुद्धा उत्साह भेटतो आणि प्रेरणा भेटते की मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी अशाच पद्धतीने बनवत राहू। बघा, अलंकार शिकताना सर्वात पहिले आपण अलंकाराचे जे प्रकार आहेत ते पाहून घेऊया। बघा, अलंकाराचे एकूण 2 प्रकार आहेत, म्हणजे शब्दालंकार आणि अर्थालंकार। पण आपण आज या व्हिडिओमध्ये अर्थालंकाराचे प्रकार पाहणार आहोत, कारण अर्थालंकारावर आधारित सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात। आता अर्थालंकारावर आधारित म्हणजेच तुलनेवर आधारित या ठिकाणी आपण अलंकार पाहून घेऊया। बघा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अर्थालंकारामध्ये अर्थावर आधारलेले अलंकार ह्यालाच आपण अर्थालंकार असे म्हणतो। पण अर्थालंकाराचे जेव्हा आपण प्रकार शिकतो तेव्हा आपल्याला 2 गोष्टी अतिशय महत्त्वाची आहे आणि ते आपण सर्वात पहिले जाणून घेऊया आणि मगच आपण अर्थालंकाराचे प्रकार पाहणार आहोत। मग त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत ते आपण लगेचच पाहून घेऊया। हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला अलंकार हे अतिशय सोपं जाणार आहे। मग आपण सर्वात पहिले समजून घेऊया उपमेय व उपमान। बघा, हे 2 अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत अलंकार शिकताना। मग उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय तर ते आपण पाहून घेऊया। उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे त्याला आपण उपमेय म्हणतो आणि उपमान ज्याच्या बरोबर तुलना करायची आहे त्याला आपण उपमान असे म्हणतो। हे 2 गोष्टी जर तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला या ठिकाणी अलंकार हे खूप सोपं जाणार आहे ओळखण्यासुद्धा, आणि ह्याच्यावरचे कोणतेही प्रश्न आले तरी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच सोडवता येणार आहे। मग उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना करायची आहे, आणि उपमान म्हणजे काय, ज्याच्या बरोबर तुलना करायची आहे। आपण उदाहरण पाहून घेऊया म्हणजे तुम्हाला ते अगदी सोपं जाईल। आता बघा, या ठिकाणी आपण 2 सेंटेन्स म्हणजे वाक्य पाहून घेऊया। तुझा चेहरा फुलासारखा आहे। तुझा चेहरा फुलासारखा आहे। मग या ठिकाणी चेहरा जो आहे तो आहे उपमेय आणि कोणासारखा आहे तर फुलासारखा आहे, आणि फूल हे काय झालं तर उपमान। तुलना कोणाची करायची आहे, चेहऱ्याची करायची आहे। कोणाबरोबर करायची आहे तर फुलाबरोबर करायची आहे, म्हणजे चेहरा हा उपमेय आणि फूल हे उपमान झालेलं आहे। त्याच पद्धतीने तुझे अक्षर मोत्यांसारखे आहे। तुझे अक्षर मोत्यांसारखे आहे। मूळ जी गोष्ट आहे ते आहे अक्षर। बघा, वाक्यामध्ये मूळ जी गोष्ट आहे ती कोणती आहे तर अक्षर, म्हणजे अक्षर हे काय झाले या ठिकाणी उपमेय, आणि कोणासारखे तर मोत्यांसारखे। मग उपमा कोणाची दिलेली आहे, मोत्याची दिलेली आहे। मग त्यालाच आपण मोत्याला आपण किंवा मोतीला आपण काय म्हणणार, उपमान म्हणणार। ठीक आहे, म्हणजे जी मूळ गोष्ट आहे ती उपमेयमध्ये असणार आणि ज्याच्या बरोबर तुलना करायची आहे त्याला आपण उपमान असे म्हणतो। म्हणजे चेहरा हा उपमेय झाला आणि फूल हे उपमान झाले। त्याच पद्धतीने अक्षर हे उपमेय झालं आणि मोती हे काय झालेलं आहे, उपमान झालेला आहे। हे नीट जर समजून घेतलं तर आपल्याला अलंकाराचे प्रकार हे सोपे जाणार आहेत। आता आपण पाहून घेऊया अलंकाराचा पहिला प्रकार उपमा अलंकार। बघा, ज्या गोष्टीविषयी आपल्याला बोलायचे आहे, ज्या 2 गोष्टीची आपल्याला तुलना करायची आहे त्या 2 गोष्टीत साम्य बघितले जाते व ते अगदी सुंदररित्या दाखवले जाते, त्यास उपमा अलंकार असे म्हणतात। आता एक गोष्ट आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे, उपमा अलंकारामध्ये म्हणजे ते शब्द आहेत सम, सदृश्य, परी, समान, सारखे, प्रमाणे यासारखे जर साम्यवाचक शब्दांचा वापर त्या ठिकाणी जर केला असेल, त्या वाक्यामध्ये केलेला असेल
काय काय तर सम, सदृश्य, परी, समान, सारखे, प्रमाणे असे जर शब्द तुम्हाला वाक्यामध्ये दिसले किंवा या शब्दांचा वापर जर वाक्यामध्ये केला असेल तर ते उपमा अलंकार होणार आहे. उदाहरणार्थ, तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. बघा, उपमा अलंकारामध्ये तुलना केली जाते किंवा साम्य बघितले जाते. तुलना करायची असते आणि त्या दोन गोष्टींमध्ये साम्य बघितले जाते आणि त्याच्यासाठी शब्द कोणकोणते वापरले जाणार आहेत तर समसदृश्य, परी, समान, सारखे, प्रमाणे हे तुम्ही जे शब्द आहेत हे जर आपण नीट पाठ करून घेतले किंवा लक्षात ठेवले तर आपल्याला उपमा अलंकार हे ओळखणे अतिशय सोपं जाणार आहे. बघा, तिचे मुख म्हणजे तिचा चेहरा, ठीक आहे, चंद्रासारखे सुंदर आहे. तिचे मुख कसे आहे? चंद्रासारखे सुंदर आहे. मग सारखे हा शब्द आला, ठीक आहे, सारखे हा शब्द आला म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की तो कोणता अलंकार होणार आहे तर उपमा अलंकार होणार आहे. ही ट्रिक या ठिकाणी मैत्रिणींनो लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आज आपण जास्त चर्चा करणार नाहीये. मी तुम्हाला फक्त अलंकाराची ट्रिक सांगणार आहे. त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, अलंकारचा प्रश्न आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकता आणि लवकरात लवकर वेळ न घालवता तुम्ही सोडवू शकता. त्याच्यानंतर आपण दुसरा अलंकार पाहून घेऊया, उत्प्रेक्ष अलंकार. आपण हे सगळे जे अलंकार पाहतो आहोत ते अर्थालंकाराचे प्रकार पाहतो आहोत. म्हणजे तुलनेवर आधारित जेवढे पण अलंकार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. मग दुसरा जो प्रकार आहे तो आहे उत्प्रेक्ष अलंकार. ज्यावेळी दोन गोष्टीची तुलना आपण करतो त्यावेळी त्या वाक्यातील उपमेय हे जणू उपमानच आहे. उपमेय हे जणू काय आहे? उपमानच आहे. अशी कल्पना जेव्हा वाक्यात होते तेव्हा त्या अलंकारास उत्प्रेक्ष अलंकार असे म्हणतात. म्हणजे उत्प्रेक्ष अलंकारामध्ये ट्रिक काय आहे? कल्पना करणे हे लक्षात ठेवायचं आहे. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये कल्पना केली जाते आणि कशी कल्पना केली जाते की जो उपमेय आहे तोच जणू उपमान आहे. अशा पद्धतीने कल्पना केली असेल तर तो उत्प्रेक्ष अलंकार होणार आहे. म्हणजे हे ओळखणे अतिशय सोपं आहे. उदाहरण पाहून घेऊया. आई म्हणजे परमेश्वराचे रूप जणू. बघा, आई हे काय आहे तर उपमेय आहे आणि परमेश्वर हे काय आहे? उपमान आहे. मग या ठिकाणी आईला परमेश्वराचं रूप या ठिकाणी मानलेलं आहे, कल्पना केलेली आहे. आई हे कसलं रूप आहे तर परमेश्वराचं रूप आहे अशी कल्पना या वाक्यामध्ये केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आईला परमेश्वराची कल्पना दिलेली आहे, परमेश्वराच्या रूपाची कल्पना दिलेली आहे. म्हणजे उत्प्रेक्ष अलंकार या ठिकाणी होणार आहे. तिसरा जो अलंकार आहे तो आहे रूपक अलंकार. उपमेय उपमान याच्यात एकरूपता आहे, ती वेगळी नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रूपक अलंकार होतो. रूपक अलंकार अतिशय सोपा आहे. उपमेय उपमान याच्यामध्ये एकरूपता आहे, ते वेगळे नाही आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने उदाहरण पाहून घेऊया. शिक्षक आपले दुसरे आई वडील आहेत. बघा, या ठिकाणी ना तुलना केलेली नाहीये किंवा सारखेपणा किंवा साम्य दाखवलेलं नाहीये किंवा कल्पना सुद्धा केलेली नाहीये. मग ह्यामध्ये सांगितलेलंच आहे की शिक्षक आपले दुसरे आई वडील आहेत. म्हणजे शिक्षक हे उपमेय आहे आणि आई वडील हे उपमान आहेत. पण शिक्षक आणि आई वडील ह्या दोघांची एकरूपता या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे उपमेय व उपमान हे वेगळे नाहीत. अशा वेळेस कोणता अलंकार होतो? रूपक अलंकार होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुलनेवर आधारित अर्थालंकाराचे जे आपण प्रकार पाहिले ते 3 प्रकार पाहिलेत. पहिला उपमा अलंकार, ज्याच्यामध्ये सदृश्य, परी, समान, सारखे, प्रमाणे ही ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची, हे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये कल्पना करणे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, कल्पना केली जाते. आणि रूपक अलंकारामध्ये कल्पना केली जात नाही, तर उपमेय व उपमान हे सारखे आहेत, एकरूप आहेत, वेगळे नाहीत अशा या ठिकाणी वाक्यामध्ये दाखवले जाते. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलो आहोत आणि इतर जे प्रकार आहेत ते भाग 2 मध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर बघा, आपण भाग 1 आणि भाग 2 अशा पद्धतीने अलंकाराचे या ठिकाणी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भाग 1 हा पाहिल्यानंतर भाग 2 सुद्धा हा पाहायचा आहे, जेणेकरून अलंकारावरती येणारा जो प्रश्न आहे
तो या ठिकाणी 1 ते 2 मार्क तुम्हाला नक्कीच मिळवून देईल. आणि आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, सबस्क्राईब अजूनपर्यंत केला नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा, कारण ह्याच्यानंतर जे येणारे जे व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन हे तुम्हाला भेटत राहतील. आणि हो, येणारे व्हिडिओज हे मराठी भाषा विभागासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि हो, 30 पैकी 30 मार्क किंवा 25 तरी नक्कीच आपल्याला या ठिकाणी हे व्हिडिओज पाहून आपल्याला नक्कीच मार्क भेटणार आहेत. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.